भडगुजार बबन घोलप आज भाजपमध्ये प्रवेश करणार. 15हून अधिक माजी नगरसेवक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार. नाशिक पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाला धक्का. पवारांच्या राष्ट्रवादीमधील गणेश गीतेही आज भाजपमध्ये प्रवेश करणार. चेअरमन पदासाठी उभा राहण्याचा संविधानानं मला अधिकार दिला. 85 वर्ष वय झालेल्यांना याचं विस्मरण होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चंद्रराव तावरेंना टोला. वयोमानानुसार प्रत्येकाला थांबावं लागतं. अजित पवारांचा पुन्हा चंद्रराव तावरेंवर नाव न घेता निशाणा. 85 वर्षांचा माणूस कारखाना चांगला चालवेल का, अजित पवारांचा सवाल. सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले. वर्ध्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख निहाल पांडेंचा दावा. किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, निहाल पांडेंची मागणी. तर सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले नाहीत, वर्धा प्रशासनाचं स्पष्टीकरण. 5-5 वर्ष अभ्यास करून अधिकारी झालेल्या अभ्यासू लोकांच्या खुर्चीवर असे ऐरेगेरे लोक बसूच कसे शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. भाजप शासित राज्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मातेरं करून ठेवलंय, सुषमा अंधारेंची टीका. पाऊस बघून छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेतलेलं कधीही बरं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एनडीएचं रेनकोट घ्यावं, असं रामदास आठवले म्हणाले. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंची मिश्किल प्रतिक्रिया. गोंदिया जिल्हा बँकेवरून नाना पटोले प्रफुल्ल पटेलांमध्ये शाब्दिक वार. गोंदिया जिल्हा बँकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लुटलं. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांवर नाव न घेता आरोप. भंडारा दूध संघ निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार. भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुका काही दिवसात पार पडणार. भंडाऱ्यामध्ये माहिती आणि मवियाचे घटक पक्ष एकत्र लढणार. नाशिकमधील आदिवासी रोजंदारी शिक्षकांचं रास्ता रोको आंदोलन मागे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मध्यस्थी यशस्वी. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्यास नकार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंसमोर शिक्षक हात जोडून रडला. आम्हाला आमच्या हक्काची नोकरी द्या, शिक्षकांची मागणी. ठाकरेंकडे पुलासळी केलेली मागणी पूर्ण झाली नव्हती. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा आरोप. कुठल्याही कामाला मंजुरीनंतर पूर्ण व्हायला 2 ते 2.5 वर्षांचा काळ जातो. कुंडमाळा दुर्घटनेनंतर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी जखमी पर्यटकांची भेट घेतली. तळेगावमधील रुग्णालयामध्ये जाऊन जखमी पर्यटकांची विचारपूस केली. धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घ्या. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे प्रशासनाला आदेश. सूचना न पाळणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्याचेही निर्देश. पुणे, सातारा, कोल्हापूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या आठवड्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार, हवामान खात्याचा अंदाज. साताऱ्यामधल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची निवड. कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णींची माहिती. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी. तर वाल्मिककरांना केलेल्या डिस्चार्ज अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. पुण्याच्या मुळशी तालुक्याचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित. 7/12 दुरुस्तीमध्ये अनियमितता केल्याच्या कारणास्तव शासनाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजेच्या झटक्यानं शेतामध्ये मशागत करताना दोघांचा मृत्यू. महावितरणला सूचना देऊनही विजेची तार दुरुस्त न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नागरिकांचा जालना रोडवर रास्ता. नंदुरबारमध्ये तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिर. तृतीयपंथीयांना मतदानाचं ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड योजनेचा लाभ. नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये अद्यापही मोबाईल नेटवर्कची समस्या. नेटवर्क नसल्यानं स्थानिक शासनाच्या योजनांपासून वंचित. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. धुळ्यामध्ये चोरीच्या दुचाकी विकायला येणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. 13,09,000च्या 12 मोटरसायकल जप्त. शिरपूर पोलिसांची कारवाई. जळगावमधून तब्बल 2.5 ते 3,000 वारकऱ्यांची स्वतंत्र रेल्वे पंढरपूरकडे रवाना. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. देशातील व्यापार तूट घसरून 21.88 अब्ज डॉलरवर. वस्तू निर्यातीला सुद्धा घरघर. ट्रम्प यांच्याकडून जादा आयात शुल्काची आकारणी झाल्यानंतर व्यापारामध्ये जागतिक पातळीवर तणावाचं वातावरण. ठाण्यामधल्या काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेच्या स्टीम प्राधिकरणाकडून अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबईच्या वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ. मेट्रो लाईन 1 वर आतापर्यंत घाटकोपर ते अंधेरी शटल सेवा बंद करून त्याऐवजी संपूर्ण मार्गावर गाडी चालवण्याचा निर्णय. दर 3 मिनिटं 20 सेकंदांनी मेट्रो धावणार. मुंबईकरांची ताण भागवणाऱ्या धरणक्षेत्रामध्ये अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 8.7% पाणीसाठा शिल्लक. आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी नागपूर मिरज 4 विशेष रेल्वे गाड्या. भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याचं आज मंत्रालयामध्ये सादरीकरण होणार. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक विकास आराखड्याचं सादरीकरण करणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजाभवानीचा भारतमाता असा उल्लेख असलेलं पत्र मागे. भोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानकडून नवीन सुधारित पत्र. केस गळती, नख गळतीनंतर बुलढाण्यामध्ये आता हातांना भेगा पडण्याचा आजार. मेहकर तालुक्यामधल्या शेलगाव देशमुख गावामधला प्रकार. 14 गावकऱ्यांच्या हाताला भेगा पडल्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी नाशिकमधील ढोलबारेमधील शाळेला अचानक भेट दिली. पहिल्या दिवशी शाळेमध्ये केवळ 30च विद्यार्थी उपस्थित असल्याचं समोर. विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षकही गैरहजर असल्याचं समोर. दादा भुसेंनी व्यक्त केला संताप. कोल्हापूर शहरामधील 20 गावं आज बंद राहणार. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांकडून बंद पाळला जाणार. कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी एकाच अपहरण करून लुटल्याचा प्रकार. लुटल्यानंतर त्याची हत्या. शिर्डीमध्ये घडली धक्कादायक घटना. हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह 6 अल्पवयीन मुलं ताब्यात. नागपूर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमध्ये हत्येच्या 3 घटना. गोरेवाडा जंगलामध्ये तरुणाची प्रेम संबंधामधून हत्या. कापा इथल्या गांधी चौकामध्ये भर दिवसा सिनेस्टाईल गोळीबार. कुही तालुक्यामधल्या पांचगाव भागामध्ये चौकीदाराची हातपाय बांधून हत्या. जळगावमध्ये पोलीस निरीक्षकांच्या अंगावर गाडी घालून जीव मारण्याचा प्रयत्न. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडायला गेलेल्या पोलीस निरीक्षकांना जीव मारण्याचा प्रयत्न. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील जखमी. टवाळखोरांकडून पेट्रोल पंप मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण. जळगावच्या भुसावळमधली नाहटा चौक परिसरामधली घटना. मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. अहिल्यानगर जिल्ह्यामधील निपाणी वडगावमधील 90 कुटुंबियांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी. 50 वर्षांपासून राहत असलेली आदिवासी कुटुंबांची घरं पाटबंधारे विभागाकडून काढून टाकण्याची नोटीस आल्यानं नागरिक हतबल. नवी मुंबईतील सेक्टर 17 मधील प्लाझा इमारतीची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं 8 ते 10 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. गाड्यांवर पडलेली भिंत आणि झाड काढण्याचं काम सुरू. नवी मुंबईच्या वाशीमध्ये भिंत कोसळल्याच्या घटनेमध्ये एक व्यक्ती थोडक्यात बचावला. काही सेकंदाच्या अंतरानं योग्य वेळी उडी मारल्यानं व्यक्ती बचावला. घटनेमध्ये वाहनांचं मात्र मोठं नुकसान. पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी. महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. जेसीबीच्या साह्यानं पाणी बाहेर काढण्याची वेळ. साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा. संगमेश्वर तालुक्यामधल्या धामणी इथं घरामध्ये अडकलेल्यांना वाचवलं. लहान मुलांसह 4 जणांचं संगमेश्वर पोलिसांकडून रेस्क्यू. संगमेश्वर पोलिसांनी दोरीच्या मदतीनं लोकांना सुखरूप बाहेर काढलं. शास्त्री नदीला पूर. करूळ घाटामध्ये दरड कोसळल्यानंतर माती मलबा हटवण्यासाठी जेसीबीची मदत. रस्त्यावरील ढिगारा बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत. मुंबईच्या ग्रँड रोड परिसरामधल्या राजस्थानी महिला मंडळ हायस्कूलमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत. मुंबईमध्ये धुवाधार पावसातही विद्यार्थ्यांची उत्साहात हजेरी. नागपूरकरांची पावसाची प्रतीक्षा संपणार. पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज. 17 ते 21 जून दरम्यान नागपूरसह विदर्भामध्ये पाऊस बरसणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. अनेक भागातील लागवड केलेली रोपं वाहून गेली. शेतकरी आर्थिक संकटात. विसर्जनाचं धोरण नसतानाही पीओपी मूर्तीची नोंदणी सुरू. पीओपी गणेश मूर्तींबाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मूर्तीकारांकडे पीओपी मूर्तीची नोंदणी. ई तिकीट आरक्षणासाठी आधार कार्ड अनिवार्य. एजंटद्वारे होणाऱ्या तिकीट आरक्षणावर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे बोर्डकडून तत्काळ तिकीट योजनेमध्ये बदल. पीएमपीपेक्षा मेट्रो स्वस्त. पीएमपीच्या भाडेवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ. जूनमध्ये मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सरासरी 9,000ने वाढ. नंदुरबारमध्ये तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिर. तृतीयपंथीयांना मतदानाचं ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड योजनेचा लाभ.